दृढनिश्चयी विक्रमादित्य पुन्हा झाडाजवळ गेला. प्रेत झाडावरून खाली उतरून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे जाऊ लागला. तेव्हा प्रेतातील वेताळ त्याला म्हणाला, राजा, राजघराण्यात जन्मलेला राजपुत्र किंवा राजकन्यांना साहसी विद्यांचे शिक्षण दिले जाते आणि ही काही अशक्य गोष्ट नाही. अशी माणसे तुझ्यासारखेच कठोर परिश्रम करतात. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी रात्रंदिवस अडचणींना सामोरे जातात. अशा तऱ्हेने ते धाडसी बनतात. परंतु असे दिसून येते की ध्येयपूर्ती समोर दिसत असतानाच काही लोक चंचल मनाच्या आहारी जातात आणि यशाच्या ऐवजी अपयशाचे धनी होतात. आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात. खूप पूर्वीची गोष्ट आहे. उद्दंड देशाचे महाराज श्रुतवर्मा ह्यांच्या हातून पण अशीच चूक झाली. असेच मनाच्या दोलायमान अवस्थेत त्यांनी हाती आलेली चांगली संधी गमावली. तुझी दमणूक कमी होण्यासाठी मी तुला ती गोष्ट सांगतो, असं म्हणून वेताळ गोष्ट सांगू लागला. प्रवाळ देशाचा राजा मरुंतवर्माला मुलगी झाली. लग्नानंतर पुष्कळ वर्षांनी तिचा जन्म झाला. ती पौर्णिमेच्या दिवशी जन्मली म्हणून तिचं नाव कौमुदी ठेवलं. ती जशी मोठी झाली तसे तिचं सौंदर्य आणखीन खुलत गेलं. तशीच ती अतिशय बुद्धिमान झाली आणि तिच्या सौंदर्य व बुद्धिमत्तेची कीर्ती सगळीकडे पसरली. मरुंतवर्माला हे माहीत होतं की ज्याचा कौमुदीशी विवाह होईल तोच भविष्यात प्रवाळ देशाचा महाराज बनेल. त्याने कौमुदीच्या लहानपणीच तिच्या होणाऱ्या पतीची निवड केली होती. तो होता मरुंतवर्माच्या सख्या बहिणीचा मुलगा, जो उदंड देशाचा भावी महाराज होणार होता, ज्याचं नाव श्रुतवर्मा होतं. श्रुतवर्मा जेव्हा प्रवाळ देशात येत असे तेव्हा तो अभ्यासासाठी राजगुरू मुकुंदाचार्यांकडे जात असे. राजगुरूंकडे श्रुतवर्मा बरोबर कौमुदी व मानिमंथ पण अभ्यास करीत असत. मानिमंथ हा राजा मरुंतवर्माच्या प्रधानमंत्री रत्नकेसरीचा मुलगा होता. मोठे होईपर्यंत तिघांनी एकाच गुरुकडे शिक्षण घेतलं. ह्या काळात मणिमंत आणि कौमुदीमध्ये नेहमी वादविवाद व्हायचे, परंतु दोघेही आपली मर्यादा सोडत नसत. ती चर्चा मुकुंदाचार्य लक्ष देऊन ऐकत असत. त्यांना त्या दोघांच्या चर्चेतील गंभीर विचारांचे मोठे कौतुक वाटत असे. श्रुतवर्मामध्ये काही बोलत असे, परंतु वादविवादाच्या कलेतील त्याचे ज्ञान मर्यादित होते. मोठी झाल्यावर कौमुदीचे शिक्षण अंतपुरातच होऊ लागले. बाकी दोघे ज्या शस्त्रविद्या शिकत होते त्या विद्या पुरुष वेश धारण करून तिनेही शिकल्या. अशा तऱ्हेने त्या तिघांची मैत्री कायम राहिली. महाराज मरुंतवर्मांना दोन्हीही मुले आवडत होती. श्रुतवर्मा जावई होणार होता व मणिमंत कुशाग्र बुद्धीचा होता. त्या दोघांबरोबर आपल्या मुलीचा वाढता सहवास बघून तो थोडा काळजीच पडला. दिसण्यात व शस्त्रविद्येत मणिमंत श्रुतवर्मापेक्षा सरस होता. फरक एवढाच होता की एक राजकुमार व दुसरा मंत्र्यांचा मुलगा होता, परंतु तो सुद्धा उत्तम क्षत्रिय योद्धा होता. राजाला चांगले माहीत होते की जर त्याची मुलगी मणिमंताकडे आकर्षित झाली तर त्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागेल. श्रुतवर्माच्या आईवडिलांची खात्री होती की मरुंतवर्मा त्यांच्या मुलालाच आपला जावई बनवेल. श्रुतवर्माला पण कौमुदी आवडत होती. तिच्यावर त्याचे प्रेम होते. मरुंतवर्माला ह्या सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव होती. परिस्थिती बदलली तर मामला गंभीर होईल अशी भीती देखील वाटत होती. हे सर्व लक्षात घेऊन त्याने प्रथम आपल्या मुलीची काय इच्छा आहे ते जाणून घेण्याचे ठरवले. यासाठी मालतीची मदत घेण्याचे ठरवले. आपल्या मुलीशी बोलताना त्याच्या असे लक्षात आले की श्रुतवर्माशी जवळचा एक नातेवाईक म्हणून ती त्याच्याशी आपलेपणाने वागते. ती मणिमंतालाच आपला पती होण्यास योग्य समजते व त्याच्यावर तिचे प्रेम आहे. कौमुदी संबंधी या सर्व गोष्टी महाराजांना समजल्यानंतर मालतीने असेही सांगितले की मणिमंताच्या मनात आपल्या मातृभूमीविषयी अपार प्रेम व आदर आहे. मालतीच्या बोलण्यावरून हे देखील स्पष्ट झाले की कौमुदी कोण्या परक्या देशाच्या राजाची राणी बनून परदेशी जायला राजी नाही. तिला असे वाटते की जर मणिमंताशी तिचा विवाह झाला तर स्वतःच्याच देशात राहून ते दोघे राज्यकारभार सांभाळू शकतील
आणि असं जर झालं नाही तर प्रवाळ देशाची सत्ता कुठल्या तरी राजप्रतिनिधीकडे सोपवावी लागेल, कारण प्रवाळ देशाच्या गादीला कोणी वारस नव्हता. आता महाराजांना वाटू लागलं की ज्या गोष्टीची भीती वाटत होती तसेच घडणार आहे. या विचाराने त्यांच्या शरीराला कंप सुटला. त्या क्षणापासून कौमुदीच्या विवाहाविषयीची त्यांची काळजी वाढतच गेली. परंतु एक गोष्ट त्यांना माहीत नव्हती की श्रुतवर्माला देखील विवाहाविषयी कौमुदीच्या मनात काय आहे ते माहीत होते. त्याने कौमुदीला लहानपणापासूनच आपली पत्नी मानले होते. कौमुदी व मणिमंताच्या एकमेकावर प्रेमामुळे तो अगदी निराश झाला होता. कोणीतरी कुऱ्हाडीने आपल्यावर वार करत आहे असे त्याला वाटले. त्याने ह्या विषयावर खूप विचार केला आणि आपल्या मामाला आपल्याला माहीत असलेली सर्व हकीकत सांगितली. महाराजाने पुष्कळ दिवस विचार केला. मग एक दिवस आपल्या भाच्याला बोलावून ते म्हणाले, श्रुतवर्मा, कौमुदीच्या विवाहासंबंधी मी पुष्कळ विचार केला आहे आणि एक निर्णय केला आहे. तू उद्याच मणिमंताला भेटून स्पष्ट सांग की तुला त्याच्या आणि कौमुदीच्या मनात काय इच्छा आहे ते समजले आहे, की मणिमंत तुझे प्रेम कौमुदीवर आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम मी तिच्यावर करतो. तिचा पती बनायची आपली समान योग्यता नसून सुद्धा माझा आणखी एक गुण आहे, तो म्हणजे आमचे नाते. तरी देखील मी या गोष्टीचा फायदा घेऊ इच्छित नाही. तेव्हा आपण युद्ध खेळून आपलं बळ आजमावूया व ह्या प्रश्नाचा निकाल लावूया. विजेत्यास प्रवाळ देशाचं सिंहासन व कौमुदी प्राप्त होईल. राजा परत श्रुतवर्माला म्हणाला, मणिमंत हे आव्हान नक्कीच स्वीकारेल. तू आपली सर्व ताकद पणाला लावून कौमुदी मिळव. जर तुझा विजय अशक्य झाला, तुझ्या विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली, तर मी काहीतरी जालिम उपाय शोधीन की ज्याने तुझाच जय होईल. तुझ्या विजयानंतर मणिमंत काय म्हणेल ते कौमुदीला सांग, म्हणजे ती पण निमूटपणे तुझा पती म्हणून स्वीकार करेल. मामाचे बोलणे ऐकून थोडा वेळ विचार करून श्रुतवर्मा म्हणाला, मामा, आम्ही दोघे समान योद्धे आहोत, पण माझ्यापेक्षा मणिमंतात अधिक आत्मविश्वास आहे. त्याचे धाडस व पराक्रम त्यामुळे दुप्पट वाढते. तेव्हा आपण एक काम करूया. अरवली पर्वताजवळ कृष्णचंद नावाच्या गुरूंनी एक गुरुकुल स्थापन केले आहे. त्याविषयी तुम्ही ऐकले असेलच. भावी राजांना ते शस्त्रास्त्र विद्येचे खास शिक्षण देतात. उद्याच मी तेथे जाईन. त्यांचा शिष्य होऊन आणखी प्रावीण्य मिळवीन. पुढे आपण सांगितल्याप्रमाणे करूया. महाराजांनी श्रुतवर्म्याच्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी श्रुतवर्मा कृष्णचंद्राकडे गेला आणि त्याने 6 महिने एकाग्रतेने शस्त्रास्त्र विद्येचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्णचंद्राने त्याला विचारलं, तू म्हणालास प्रवाळ देशाचे महाराज तुझे मामा आहेत. त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मुलाशी मणिमंताशी तुझा कसे संबंध आहेत? गुरूंच्या या प्रश्नाने आश्चर्यचकित झालेला श्रुतवर्मा म्हणाला, मणिमंत? हो, मी त्याला चांगला ओळखतो. पण आपण मला हा प्रश्न का विचारलात? ह्याचे कारण कळेल का? हसत कृष्णचंद्र म्हणाले, मला एक सवय आहे. बहुरूपी बनून मी देशोदेशी फिरतो. त्यामुळे मी कोण आहे हे कोणाला समजत नाही. तू येण्याआधी 15 दिवसांपूर्वी प्रवाळ देशात वसंतोत्सव साजरा झाला. तेव्हा मी तिथे हजर होतो. तिथे मी मणिमंताची अपूर्व युद्धकला बघितली. दृढ आत्मविश्वासाने चमकणाऱ्या योद्ध्यांमध्येच अशा युद्धकलेची क्षमता असते. हे दुसऱ्यांना शक्य होत नाही. अशा निडर योद्ध्याला मी विसरू शकत नाही. मणिमंताला सांग की त्याला इथे येण्याचं मी आमंत्रण देतो आहे. त्याने जरूर माझ्या आश्रमात यावं. गुरूंचे बोलणे ऐकून श्रुतवर्मा अवाक्य झाला. पण स्वतःला सांभाळत तो म्हणाला, त्या दिवशी जे युद्धप्रयोग झाले त्यात मी पण भाग घेतला होता. त्याचे बोलणे ऐकून आश्चर्याने कृष्णचंद्र म्हणाले, काय? खरंच तू पण तिथे होतास? आणि हसले. दुसऱ्या दिवशी श्रुतवर्मा प्रवाळ देशास परतला आणि आपल्या मामांना भेटून म्हणाला, मामा, कृष्णचंद्राच्या शिक्षणाने माझा विश्वास व सामर्थ्य वाढले आहे.
पण मला असे वाटते की नाते आणि योग्यतेच्या आधारावर कौमुदीच्या इच्छेविरुद्ध वागणे योग्य नाही. माझे म्हणणे ऐका व कौमुदी आणि मणिमंताचा विवाह करा. गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, राजा, मी तुला आधीच सांगितले आहे की श्रुतवर्माने 6 महिने प्रशिक्षण घेतले, कठोर मेहनत केली आणि आपल्या हातानेच सगळ्याची विल्हेवाट लावली. त्याची इच्छा पुरी होणार होती, पण मनाच्या चंचलपणामुळे व पुरेशा आत्मविश्वासाअभावी त्याने ही संधी गमावली. असा अविचारी माणूस कुठे सापडेल का? माझ्या या शंकेचं उत्तर माहीत असून देखील तू मौन पाळलेस तर तुझ्या डोक्याची शकले होतील. विक्रमादित्य म्हणाला, श्रुतवर्मा स्वतःहून कृष्णचंद्रांचा शिष्य बनला. कोणाच्या सांगण्यामुळे त्याने हे काम केले नाही, कारण त्याची गुरुवर गाढ श्रद्धा होती. अशा महान गुरुने मणिमंतास आपल्याकडे बोलावले. ह्यामुळे मणिमंताच्या युद्ध कौशल्याचा त्यांच्यावर केवढा प्रभाव पडला होता हे दिसले. जरी श्रुतवर्माने स्वतःहून आपण तिथे युद्ध खेळात भाग घेतल्याचे सांगितले, तरी त्यांनी त्याचे कौतुक केले नाही व ते हसून गप्प बसले. त्यामुळे श्रुतवर्मास त्याच्यात व मणिमंतात किती अंतर आहे ते समजले. मणिमंताबरोबर आपली बरोबरी होऊ शकत नाही हे देखील कळले. युद्धात त्याच्या विजयाची शक्यताच नाही हे जाणून त्याने तो कौमुदीसाठी योग्य वर नाही असा निर्णय घेतला. हा मनाचा चंचलपणा नसून राजनीती व मानवधर्माचे खऱ्या अर्थाने पालन करणे आहे. राजाच्या मौनभंगामुळे वेताळ प्रेतासह अदृश्य झाला व झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.